संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत आणि या 37 बोधिपाक्षीय धम्मातील एकूण 7 प्रकरणांपैकी सध्या 6वं प्रकरण आपण या ठिकाणी अभ्यासाला घेतलेलं आहे। जे 6वं प्रकरण आहे सत्त बोधांग, या सत्त बोधांगातील म्हणजे 7 बोधांगातील आतापर्यंत 6 बोधीचे अंग आपण पाहिले। स्मृती बोधांग, धम्मविचय बोधांग, वीर्य बोधांग, प्रीती बोधांग, प्रशब्दी बोधांग आणि समाधी बोधांग या 6 बोधांगांचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे। कालच्याच प्रवचनामध्ये आपण समाधी बोधांगाबद्दल प्रवचनामध्ये या 7 बोधांगातील जे 7वं बोधांग आहे ज्याला उपेक्षा बोधांग असं म्हटलेलं आहे। उपेक्षा म्हणजे उपेक्षा, मराठीमध्ये उपेक्षा। या उपेक्षा बोधांगाबद्दल आज आपण थोडं जाणण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या 7 बोधांगातील हे शेवटचं बोधांग आहे, 7व्या नंबरचं बोधांग आहे ज्याला उपेक्षा बोधांग असं म्हटलेलं आहे। आणि हे उपेक्षा बोधांग सुद्धा त्या बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी अत्यंत सहाय्यकारी आणि लाभदायी अशा प्रकारचं हे बोधांग आहे। तसं तर सगळेच बोधांग महत्त्वाचे आहेत, पण हा जो बोधांग आहे उपेक्षा बोधांग हा एवढा महत्त्वाचा आहे की या उपेक्षा बोधांगाशिवाय म्हणजे उपेक्षा बोधांगाशिवाय इतर जे बोधांग आहेत हे सुद्धा कमी जास्त होऊ शकतात। इतर बोधांगांचा बल कमी होऊ शकते जोपर्यंत तो बोधिसत्व या उपेक्षा बोधांगाची भावना करत नाही, चिंतन करत नाही, बाहुलिक तब्बा त्याला वाढवत नाही, तोपर्यंत तो बुद्धत्वाची अवस्था प्राप्तच करू शकत नाही। एवढं हे उपेक्षा बोधांग महत्त्वाचा आहे। तर उपेक्षा हा शब्द मराठीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे, पण त्याचा अर्थ वेगळा आहे। एखाद्याची आपण उपेक्षा करतो ना, म्हणजे दूर करतो त्याला आपण, असं या अर्थाने उपेक्षा करणे किंवा त्याची थट्टामस्करी करणे एखाद्या काही शब्द वापरून
त्याची उपेक्षा करतो आपण, या अर्थाने आपण उपेक्षा शब्द मराठीमध्ये वापरतो. पण त्या अर्थाने उपेक्षा हा शब्द या बुद्ध तत्वज्ञानामध्ये नाही आहे. म्हणजे तो अर्थ मनामध्ये घेऊ नका, ठीक आहे. बुद्ध तत्वज्ञानामध्ये म्हणजे किंबहुना या 7 बोधांगामध्ये जे उपेक्षा बोधांग वापरलेला आहे, हे बोधांग आहे ना, हे बोधिसत्वाचं बोधांग आहे. नक्कीच या उपेक्षा याचा अर्थ नक्कीच या सगळ्या सामान्य अर्थापेक्षा फार वेगळा आहे. उपेक्षा या बोधांगाचा किंवा या शब्दाचा अर्थ होतो, उपेक्षा शब्दाचा अर्थ होतो बुद्ध तत्वज्ञानामध्ये मनाचा समतोलपणा. मनाचा समतोलपणा, इंग्रजीमध्ये त्याला इक्वॅनिमिटी म्हणतात. समतोलपणा साधणे, ना उच्च ना नीच, ना कमी ना जास्त, म्हणजे मनाला समतोल ठेवणे, मनाची समतोलपणा अवस्था साधणे, त्यालाच उपेक्षा असं म्हटलेलं आहे. आणि बोधिसत्वाचा सर्वात मोठा बोधांग आहे उपेक्षा बोधांग. म्हणजे जसं जीवनामध्ये कधी कधी प्रिय प्रसंग घडतात, तर कधी कधी अप्रिय प्रसंग पण घडतात ना. कधी कधी जीवनामध्ये तुमचा जय होतो, तर कधी कधी तुमचा पराजय पण होतो. कधी तुम्हाला यश मिळते, तर कधी तुम्हाला अपयशाला पण सामोरे जावं लागते. कधी कधी लोक तुमची भरभरून स्तुती करतात, भरभरून स्तुती करतात, प्रशंसा करतात, तर कधी कधी लोक तुमची निंदा पण करतात ना. कधी कधी तुम्हाला भरपूर सुख मिळते, तर कधी कधी तुम्हाला खूप सारा दुःख भेडसावते, त्या दुःखाला सामोरे जावं लागतं. म्हणजे जीवनामध्ये कधी कुशल तर कधी अकुशल घडते, कधी यश तर कधी अपयश येते, कधी सुख तर कधी दुःख येते. तर सामान्य लोक बघा अशा अवस्थेत त्यांची अवस्था काय होते. अशा प्रसंगामध्ये काही काही वेळेस बघा खूप तुमची स्तुती केली, भरभरून स्तुती केली, तर माणूस लगेच असा अहंभावने जातो, वा मी असा मी तसा. लोक बघा माझी स्तुती करतात, जातात की नाही, अहंभावनेमध्ये जातात. कधी कधी जर लोक तुमची निंदा करतात, तर लोक स्वतःला असं कमी लेखतात, अरे लोक माझी निंदा करतात, लोक मला कमी कमी लेखतात, आहे की नाही, असं होते ना. म्हणजे काय, चांगलं झालं तर अहंभावनेमध्ये गेला, अहंकार निर्माण झाला. आणि जर निंदा केली तर मनामध्ये कमी भाव उत्पन्न झाला, दुःख उत्पन्न झालं. समजा तुम्ही एखाद्या वेळेस तुम्हाला यश मिळालं, तुम्ही जिंकले, तर मग माणूस अहंभावने जातो, बघा मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो, आहे की नाही, अहंभाव निर्माण झाला. कधी तुम्ही पराजित होता, अपयशाला सामोरं जावं लागते, तर माणूस लगेच नाराज होतो, बघा उदास होतो, खिन्न होतो. कधी कधी तुम्हाला सुख मिळालं, भरपूर सुख, तर त्या सुखामध्ये माणूस अहंभावने जातो, बघा अहंकार निर्माण करतो. तर कधी कधी दुःखद प्रसंगसुद्धा येतात, आणि अशा दुःखद प्रसंगामध्ये माणूस खूप दुःखी होतो, बेचैन होतो, नाराज होतो. असं घडतं सामान्य जीवनामध्ये. म्हणजे काय, आपल्या मनाचा समतोलपणा आपण साधलेला नाही आहे. मन हे समतोल नाही आहे, मन हे संतुलित नाही आहे. म्हणजे मनाच्या अवस्थेनुसार तुम्ही जीवन जगता, मनाच्या त्या चेतासिकानुसार तुमच्या चित्तामध्ये ती अवस्था उत्पन्न होते, त्या अवस्थेत तुम्ही जीवन जगता. परंतु जे बोधिसत्व असतात, जे बोधिसत्व जे असतात, बोधिसत्व तर ते बोधिसत्व आहेत, नाही की नाही, बुद्धत्व प्राप्त करणारे ते सत्व आहेत, जीव आहे. सामान्य लोकांपेक्षा त्यांच्या मनाची जी अवस्था असते ती फार वेगळी असते. सुख आलं तरी अहंभावनेत जात नाहीत, दुःख आलं तरी असं बेचैन होत नाहीत. समजा यश मिळालं तरी अहंभावनेत जात नाहीत, किंवा अपयशाला समोर जावं लागलं तरी पण म्हणजे नाराज होत नाहीत, दुःखी होत नाहीत. कोणी त्या बोधिसत्वाची भरभरून स्तुती केली भरभरून प्रशंसा केली, तरी पण ते असं अहंभावनेमध्ये जात नाहीत, अहंकार उत्पन्न करत नाहीत. किंवा कोणी जर त्यांची निंदा जरी केली ना, शिव्या जरी दिल्या, निंदा जरी केली, तरी पण ते दुःखी होत नाहीत. बोधिसत्वाच्या चित्ताची अशी अवस्था असते, याच अवस्थेला म्हणतात उपेक्षा. समजलं.
म्हणजे ना सुख ना दुःख, ना सुख ना दुःख, म्हणजे सुख असो की दुःख असो, दोन्हीही अवस्थेमध्ये चित्ताला असं मजबूत ठेवतात, चित्ताला स्थितप्रज्ञ ठेवतात, चित्ताला डगमगू देत नाही, चित्ताला कमजोर होऊ देत नाही. सुख असो की दुःख असो, प्रिय असो की अप्रिय असो, दुःख असो की सुख असो, यश असो की अपयश असो, निंदा हो की स्तुती हो, कोणत्याही अवस्थेमध्ये ते बोधिसत्व स्वतःच्या चित्ताला असं डगमगू देत नाही, असं कमजोर होऊ देत नाही, चित्ताला स्थिर ठेवतात बघा, एकदम स्थिर, एकदम स्थिर. या चित्ताच्या स्थिर अवस्थेला किंवा चित्त जे समतोलमध्ये आहे यालाच म्हणतात उपेक्षा. आणि ही उपेक्षा भावना बोधिसत्व करत असतात. हे बोधांग आहे बघा, ते बोधांग त्या बोधिसत्वामध्ये उत्पन्न होते आणि तेच बोधांग जे आहे उपेक्षा बोधांग, त्या बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गाकडे पुढं घेऊन जात असते बघा. बघा बरं, बोधिसत्वाचा बोधांग ते किती महत्त्वाचा आहे. हे सातही बोधांग जेव्हा तो बोधिसत्व त्याची भावना करतो, जसं आपण मागच्या 2-3 प्रवचनामध्ये आपण प्रीती बोधांग बघितलं, म्हणजे आनंद प्राप्त होणे, विकार नष्ट केले तर आनंद मिळतो. प्रशब्दी बोधांग म्हणजे काय, शरीर आणि चित्त एकदम शांत होणे. तर या बोधांगामधूनच हे उपेक्षा बोधांग बोधिसत्वामध्ये उत्पन्न होत असते. प्रीती बोधांग उत्पन्न झालं बरोबर, प्रीती बोधांगातून प्रशब्दी बोधांग उत्पन्न होते, म्हणजे शरीर आणि चित्त शांत होते बघा. म्हणजे बाह्य कोणत्याच संस्काराचा आघात त्याच्या शरीरावर किंवा त्याच्या मनावरती होत नाही, शांत होतो बघा ते बोधिसत्व शरीराने आणि चित्ताने. आणि तीच प्रशब्दी समाधीकडे वळते, समाधीस्थ होतो तो बोधिसत्व, आणि त्या समाधीमधूनच ह्या उपेक्षा बोधांग उत्पन्न होत असतो. आणि म्हणून या बोधांगातूनच हे समाधी म्हणजे प्रीती प्रशब्दी आणि समाधी बोधांगामधून चित्ताची अशी अवस्था तयार होत असते. बघायला उपेक्षा बोधांग असं म्हटलेलं आहे. कालच्या मला वाटते मागच्या जेव्हा प्रशब्दी बोधांग मी तुम्हाला सांगितलं, तर प्रशब्दी बोधांग जे आहे त्यामध्ये तो बोधिसत्व आपल्या शरीराबद्दल आसक्ती ठेवत नाही, सोबतच आपलं जे चित्त आहे त्याच्याबद्दल पण आसक्ती ठेवत नाही. म्हणजे चित्ताचे 4 घटक मी तुम्हाला सांगितले. वेदना म्हणजे हे काय रूप आहे आपलं, हे शरीर, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, बरोबर आहे. याला पंच उपादान स्कंद म्हणतात. हे पंच उपादान स्कंद आहेत. तर तो बोधिसत्व या रूपाची भावना करतो. म्हणजे रूप कशापासून बनलेलं आहे, पृथ्वी, आग, तेज आणि वायू या 4ही घटकांची भावना करतो. आणि 4 घटकांबद्दल जी आसक्ती आहे ती संपवतो, म्हणजे शरीर शांत करतो. सोबतच चित्ताचे 4 घटक सांगितले, कोणते, वेदना, रूप, वेदना, त्याच्यानंतर रूप, नंतर काय पुढे, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या 4 घटकांना पण जाणतो, त्याला पण शांत करतो. तर ज्या वेळेस तो बोधिसत्व या सगळ्या घटकांना जाणतो आणि रूपाबद्दल आणि चित्ताबद्दल जी आसक्ती आहे ती कमी करतो, तीच त्याची उपेक्षा भावना आहे बघा. तीच त्याची उपेक्षा भावना आहे. म्हणजे कसं उपेक्षा कशी करतो तो, जसं बघा चित्तामध्ये जे विकार आहेत, लोभ, द्वेष, दुर्भावना, हे विकार नष्ट केले. चित्तामध्ये कोणता विकार नाही आहे, पण चित्त जरी या अकुशल तत्वांपासून विरक्त झालं, पण चित्त भावना उत्पन्न करतो. चित्तामध्ये भावना उत्पन्न करतात. कोणती भावना, ज्या वेळेस तो बोधिसत्व या चित्ताला लोभातून मुक्त करतो, द्वेषातून मुक्त करतो किंवा दुर्भावनेतून मुक्त करतो, तर तो बोधिसत्व सर्वप्रथम या संपूर्ण मानव जातीबद्दल मैत्री भावना उत्पन्न करतो. मैत्री भावना म्हणजे काय, सर्वांप्रती चांगला भाव उत्पन्न करणे. म्हणजे कोणाबद्दल द्वेष नको,
कोणाबद्दल क्रोध नको, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो अशी भावना उत्पन्न करतो. कोणाबद्दल द्वेष ठेवत नाही, कोणाबद्दल ईर्ष्या ठेवत नाही, कोणाबद्दल दुर्भावना ठेवत नाही. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो याला म्हणतात मैत्री भावना. समजलं? मैत्री भावना पहिलं तत्व उत्पन्न करतो. त्यानंतर आणखीन एक तत्व उत्पन्न करतो, त्याला म्हटलेलं आहे करुणा. मी मागे पण करुणाबद्दल तुम्हाला सांगितलं. बोधिसत्वाचा सर्वात मोठा गुण आहे करुणा. पहिले मैत्री, दुसरं करुणा उत्पन्न करतो. करुणा म्हणजे काय? करुणा म्हणजे जेव्हा कधी तुम्ही एखाद्या दुःखी आजारी माणसाला पाहता, म्हणजे बिचारा माणूस लई दुःखी आहे, तो व्यक्ती खूप आजारी आहे, आजारग्रस्त आहे, तर बघा कधी कधी त्याचं ते दुःख पाहून, त्याचं ते आजार बघून मनामध्ये हळहळ उत्पन्न होते ना. आपोआपच आपण म्हणतो अरे अरे ह्या माणसाचं दुःख दूर झालं पाहिजे, अरे अरे हा माणूस रोगातून मुक्त झाला पाहिजे, असं आपण म्हणतो की नाही. ही जी भावना आहे याला म्हणतात करुणा. तर तो बोधिसत्व सुद्धा ज्या वेळेस या भावना करतो, म्हणजे आपल्या चित्ताला शुद्ध करतो, तर करुणा भावना उत्पन्न करतो की या संसारामध्ये जे जे कोणी दुःखी प्राणी आहेत ते दुःखातून मुक्त हो, जे जे कोणी शोकित प्राणी आहे ते शोकातून मुक्त हो, जे जे कोणी रोगामध्ये आहेत, रोगी आहेत ते रोगातून मुक्त हो, अशी जी भावना उत्पन्न करतो त्याला म्हणतात करुणा. आणखीन एक भावना उत्पन्न करतो त्याला म्हणतात मुदिता. काय म्हणतात? मुदिता. आणि मुदिता याचा अर्थ होतो जेव्हा कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला आनंदी पाहता, हॅपी पाहता, प्रसन्न पाहता, तर त्याच्या आनंदाला बघून तुम्ही सुद्धा आनंदी झाले पाहिजे. त्याची ती प्रसन्नता बघून तुम्ही पण प्रसन्न झाले पाहिजे की काय हा व्यक्ती सुखी आहे, सुखी असू द्या, तुम्ही पण खुश झाले पाहिजे. तो व्यक्ती प्रसन्न आहे तर त्याची प्रसन्नता बघून तुम्ही प्रसन्न झाले पाहिजे. बोधिसत्वातला हा एक भावना, बोधिसत्वाची ही एक भावना आहे बघा, त्याला म्हणतात मुदिता. म्हणजे काय? दुसऱ्याच्या सुखात सुख मानणे, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणे, दुसऱ्याच्या प्रसन्नतेमध्ये प्रसन्नता मानणे, याला म्हणतात मुदिता. तर ह्या तीन भावना तो बोधिसत्व उत्पन्न करतो. कोणत्या कोणत्या? मैत्री उत्पन्न करतो, करुणा उत्पन्न करतो आणि मुदिता उत्पन्न करतो. पण एवढ्यावरच त्याचं ते बोधांग जे आहे ते पूर्ण होत नाही. तर यासोबत सोबत तो बोधिसत्व आपल्यामध्ये उपेक्षा भावना उत्पन्न करतो. हे बोधांग आहे. उपेक्षा भावना. उपेक्षा म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं, मी कोणाबद्दल द्वेष नको, कोणाबद्दल मोह नको, ना सुख ना दुःख. तर तो जेव्हा बोधिसत्व उपेक्षा भावना उत्पन्न करतो, तर उपेक्षा भावना या तीनही भावनांसोबत उपेक्षा भाव सुद्धा ठेवतो. सामान्य लोक बघा कसे करतात. आम्ही ज्या लोकांना सांगतो ना मैत्री भावना करा, मैत्री भावना करा, मैत्री भावना करा, तर लोक काय करतात? जे लोक आपले जवळचे आहेत ना, हां मंगल हो, त्याचं मंगल हो, त्याचं मंगल हो म्हणतात. आणि हे अरे याचं मंगल नाही झालं पाहिजे, याचं तर मड गेलं पाहिजे, असं करतात ना लोक, आहे की नाही. माझ्या परिवाराचं मंगल होऊ दे, त्या परिवाराचं मला काय घेणदेण नाही. ही मैत्री भावना नाही आहे. याला मैत्री भावना म्हणत नाही. मैत्री तर तुम्ही करत आहात, पण कशामुळे? आसक्ती करताय. म्हणजे माझा परिवाराचं मंगल हो, कल्याण हो, पण त्या परिवाराचं, ही मैत्री भावना नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे तुम्ही जे करताय ना त्याच्यामध्ये पण आसक्ती आहे. ही आसक्ती आहे ना, म्हणजे माझ्या परिवाराचं मंगल हो, ही आसक्ती झाली. आणि या परिवाराचं हा द्वेष झाला ना. म्हणजे काय? मैत्री तर करत आहात पण तुमच्यामध्ये आसक्ती आहे, द्वेष आहे. ही मैत्री भावना नाही. ही मैत्री भावना नाही आहे. पण बोधिसत्व काय करतात? या मैत्री भावनेसोबत उपेक्षा भाव उत्पन्न करतात. म्हणजे कोणाबद्दल आसक्ती नाही, म्हणजे एकाबद्दल मैत्री भावना करायची आणि एकाबद्दल मैत्री भावना करायची नाही, असं बोधिसत्व करत नाही. सर्वांप्रती मैत्री भावना करतात. सर्वांचं मंगल हो. म्हणजे वैरी जरी असेल, माझा दुश्मन जरी असेल,
त्याचंही मंगल हो. हे कशामुळे साध्य होते? जेव्हा मैत्री भावनेसोबत तुम्ही उपेक्षा भावना उत्पन्न करता. समजलं? उपेक्षा भावनाचा लाभ काय आहे? म्हणजे फक्त मैत्रीच नसावी, तर त्या मैत्रीसोबत उपेक्षा भाव सुद्धा असावा. म्हणजे कोणाबद्दल आसक्ती नको आणि कोणाबद्दल द्वेष नको, कोणाबद्दल लोभ नको, कोणाबद्दल ईर्ष्या नको. सर्वांप्रती सारखा भाव ठेवला पाहिजे आपण, सगळ्यांप्रती या सारखा भाव, यालाच म्हणतात उपेक्षा. म्हणजे मैत्री प्लस उपेक्षा असेल तर तीच खरी मैत्री आहे, त्यालाच खरी मैत्री म्हणतात. उपेक्षा नसेल ना तर ती मैत्री नाही आहे, तिथं आसक्ती उत्पन्न होते. करुणा भाव, करुणा म्हणजे काय? दुःखी पीडित जनांबद्दल मनामध्ये हळहळ उत्पन्न करतो आपण, ती भावना म्हणजे काय? करुणा. तर सामान्य लोक काय करतात? सामान्य लोक किंवा जे आपण पाहतो सामान्य लोकांमध्ये, तर आपल्या जवळच्या माणसाबद्दल, एखादा आपला जवळचा व्यक्ती आहे, मित्र आहे, तो जर आजारी पडला आहे की नाही, तर त्याची आपण सेवा करतो, त्याची शुश्रूषा करतो, तो रोगातून मुक्त झाला पाहिजे अशी भावना उत्पन्न करतो की नाही? आणि दुसरे जर आजारी पडले तर काय करतो आपण? मला काय करायचं, पाहत बसतील ते, असं होते की नाही? इथं काय झालं? इथं तुम्ही करुणा करत नाही आहे. म्हणजे माझे जे जवळचे लोक आहेत ते रोगातून मुक्त झाले पाहिजे, माझा जवळचा व्यक्ती, माझ्या जवळची कोणी जी असेल ती रोगातून मुक्त झाली पाहिजे, ही करुणा करतो आपण. पण इथं काय आहे? आसक्ती आहे. आणि दुसरे जे आहेत, दुसरे जर आजारी पडले तर मला काय करायचं, त्याचं ते पाहत बसतील, मला काय घेणं देणं नाही. इथं काय आला? इथं द्वेष आला. म्हणजे एकाबद्दल आसक्ती ठेवली आणि एकाबद्दल आपण द्वेष ठेवला. बांधवांनो, ही करुणा नाही आहे. पण बोधिसत्व जे असतात ते बोधिसत्व करुणा तर उत्पन्न करतात, पण कशी? करुणासोबत ते उपेक्षा भाव सुद्धा उत्पन्न करतात. म्हणजे सगळेजण रोगमुक्त झाले पाहिजे. कोणाबद्दल जवळीकता नको आणि कोणाबद्दल द्वेष नको, कोणाबद्दल आसक्ती नको, कोणाबद्दल ईर्ष्या नको. सर्वजण सर्व रोगमुक्त झाले पाहिजे, सर्व दुःखमुक्त झाले पाहिजे. ही जी भावना आहे करुणा प्लस उपेक्षा असते. उपेक्षा जर नसेल, म्हणजे उपेक्षा जर भाव नसेल ना, तर ती करुणा नाही आहे, तिथं आसक्ती आहे, तिथं द्वेष आहे. बोधिसत्वातला हा भाव आहे बघा, बोधिसत्व. आणि मुदिता, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणे हे तर लय कठीण आहे. सामान्य लोकाला दुसऱ्याचा आनंद पाहिला की अरे बापरे, अशी मिरची लागते, आहे की नाही? मिरची लागते ना. बाजूच्या घराच्या समोर फक्त 4 व्हीलर गाडी उभी राहिली, असं पाहतात कुठून पैसा मिळाला याला, असं त्याचं, आहे की नाही? दुसऱ्याच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद साजरा करणं कठीण आहे ना. दुसऱ्याला हॅपी बघितलं तुम्ही हॅपी झाले पाहिजे ना, आहे की नाही? सामान्य लोकांमध्ये हा भाव फार कमी आहे. पण बोधिसत्व जे असतात त्यांच्यामध्ये हा मुदिता भाव असतो बघा, मुदिता भाव. सामान्य लोकांसारखं नाही. सामान्य लोक कसे असतात? माझ्या घरी गाडी आली, आनंद झाला बघा, मला आनंद झाला. माझ्या पोरानं केलं, आनंद झाला. माझ्या पोरीनं केलं, आनंद झाला. माझ्या घरच्यांनी केलं, आनंद झाला. आणि दुसऱ्याच्या पोरापोरीने केलं तर मग तिथं आनंद नाही होत, तिथं दुसराच भाव उत्पन्न होते. तिथं मुदिता येत नाही बघा, तिथं मुदिता नाही. तिथं बिलकुल मुदिता नसते, तिथं दुसरंच काहीतरी सुरू होते. एक तर द्वेष येईल, तिरस्कार येईल, तिटकारा करतो आपण, आहे की नाही? आणि त्यांचा आनंद बघून, आनंद तर जाऊ द्या, पण त्यांचा आनंद बघून आपण दुःखी होतो की नाही? दुःखी. कधी कधी काही लोकांना झोपच लागत नाही रात्रभर, झोप लागत नाही रात्रभर, काय सांगावं. मुदिता भाव असला पाहिजे आपल्यामध्ये. दुसऱ्याचा आनंद बघून तुम्हाला सुद्धा आनंद प्राप्त झाला पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद माना, दुसऱ्याच्या सुखात स्वतःचं सुख माना. बोधिसत्व मुदिता भावना उत्पन्न करतात, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद घेतात, दुसऱ्याच्या सुखात सुख मानतात, द्वेष करत नाही. म्हणजे याच्याबद्दल आसक्ती ठेवायची आणि याच्याबद्दल द्वेष करायचा, तिरस्कार, असं बोधिसत्व करत नाहीत. कारण त्या मुदितासोबत उपेक्षा भावना उत्पन्न करतात. म्हणून मुदिता प्लस उपेक्षा असते बघा. हे जे 3 भाव आहेत, म्हणजे मैत्री, करुणा आणि मुदिता, या 3ही भावनांसोबत तो बोधिसत्व उपेक्षा बोधांग उत्पन्न करतो. कारण उपेक्षा बोधांग जर नसेल ना
तर तिथं आसक्ती येईल. तिथं काय येईल? आसक्ती येईल किंवा मग द्वेष येईल, सुख येईल किंवा दुःख येईल. तर बोधिसत्व उपेक्षा भावनेने मैत्री करतात, बोधिसत्व उपेक्षा भावनेने करुणा करतात, बोधिसत्व उपेक्षा भावनेने मुदिता करतात. हे जे 4 तत्व आहेत, कोणते कोणते? मैत्री, करुणा, मुदिता आणि यांच्यासोबत महत्त्वाचं आहे उपेक्षा. या 4 तत्वांना, या 4 भावनांना बुद्ध तत्वज्ञानामध्ये ब्रह्मविहार असं म्हणतात. काय म्हणतात? ब्रह्मविहार. ब्रह्म म्हणजे तो ब्रह्म नाही बरं, जे आपल्या डोक्यामध्ये तो ब्रह्म नाही. ब्रह्म याचा अर्थ होतो परिशुद्ध. तो जो व्यक्ती आहे, जो व्यक्ती एकदम परिशुद्ध झालेला आहे, की ज्याच्या चित्तामध्ये लोभ, द्वेष, क्रोध, मोह, दुर्भावना, मत्सर हे विकार नाही आहे. तर काय आहे? मैत्री आहे त्याच्या चित्तामध्ये, करुणा आहे त्याच्या चित्तात, मुदिता आहे आणि उपेक्षा आहे. त्याचं चित्त परिशुद्ध झालेलं आहे, त्याला म्हणतात ब्रह्म. आणि जो कोणी या 4 ब्रह्म तत्वांचं चिंतन करतो, भावना करतो, त्याला म्हणतात ब्रह्मविहार. तर या उपेक्षा भावनेमध्ये तो बोधिसत्व या 4 तत्वांची भावना करतो, ब्रह्मविहार करतो. बघा, या ब्रह्म तत्वांचा विहार करतो, म्हणून याला ब्रह्मविहार असं म्हटलेलं आहे. आपण सुद्धा सामान्य हे जीवन जगताना या 4 ब्रह्म तत्वांचं आचरण केलं पाहिजे. फार महत्त्वाचं आहे. सामान्य जीवन जगत असताना हा ब्रह्मविहार केला पाहिजे, कारण हा ब्रह्मविहार बोधिसत्वाला, त्याच्या उपेक्षा बोधांगाला बुद्धत्व प्राप्तीपर्यंत घेऊन जातो. बघा, कदाचित आपल्यामध्ये पण ते पुण्य असेल, तेवढं आपलंही पुण्य असेल, तर आपणही या 4 ब्रह्म तत्वांना जाणून आपल्या जीवनामध्ये याचं आचरण केलं पाहिजे. बघा, हे महत्त्वाचं आहे. भगवान बुद्धांनी तर याला उदाहरणं दिलेली आहेत. आईचं उदाहरण दिलं. आई म्हणजे ज्याप्रमाणे बघा, एक आई आपल्या मुलाप्रती म्हणजे आई आणि मुलाचं नातं बघा कसं असते. उपेक्षा भावना असते. बघा, उपेक्षा भावना म्हणजे बाळ आहे, छोटंसं बाळ आहे, रांगत आहे, चालत आहे, तर त्या बाळाप्रती आई कधीच द्वेष ठेवत नाही. बघा, म्हणजे बाळ जर काही वाईट वागत असेल तर कधी द्वेष करेल, पण तात्पुरतं असते, ते तात्पुरतं असते. द्वेष करणार नाही किंवा बाळाबद्दल आसक्ती पण ठेवणार नाही. उपेक्षा भावनेमध्ये आई राहते. बघा, उपेक्षा भावनेमध्ये. किंवा एखादा डॉक्टर बघा, आपल्या पेशंटप्रती कधी आसक्ती पण ठेवत नाही, त्याला द्वेष पण करत नाही. बघा, जर एखादा पेशंट खूप आजारी आहे तर तो डॉक्टर सहजतेने त्या पेशंटला जवळ करतो, त्या पेशंटचं म्हणजे उपचार करतो. बघा, आसक्ती ठेवत नाही, नाही त्याच्याबद्दल द्वेष करतो. बघा, म्हणजे आईचं उदाहरण दिलं, डॉक्टरचं उदाहरण दिलं, किंवा एखादा शिक्षक पण बघा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांप्रती सारखा भाव ठेवतो. हे विद्यार्थी माझे जवळचे आहेत आणि हा विद्यार्थी माझा दूरचा आहे, असं कधीही शिक्षक करत नाही. सर्वांप्रती सारखा भाव असतो. बघा, ही आहे उपेक्षा भावना. तर असा उपेक्षा भाव आपणही आपल्या चित्तामध्ये निर्माण केला पाहिजे, कारण हेच फार महत्त्वाचं आहे. भगवान बुद्धांनी या उपेक्षा भावनेला एवढं महत्त्वाचं स्थान दिलं की या 7 बोधांग आपण आतापर्यंत बघितले, स्मृती, धर्मविचय, वीर्य, प्रीती, प्रशब्दी, समाधी, हे सगळे बोधांग जे आहेत, सरते शेवटी जर उपेक्षा बोधांग नसेल तर हे बोधांग सुद्धा कमजोर होऊ शकतात. हे जे तत्व आहे, हे तत्व कमजोर होऊ शकते जर या ठिकाणी जर उपेक्षा भाव नसेल तर. म्हणून उपेक्षा बोधांग महत्त्वाचा आहे. जेव्हा जेव्हा आपण ध्यान करतो किंवा हे सामान्य जीवन जगतो, तर जे आपण हे 5 उपादान स्कंद जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, त्याच्याप्रती मी उपदेश पण केला होता. सांगितलं होतं की हे आपलं रूप आहे, ह्या रूपावरती हे 5 इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, आणि या 5 इंद्रियांवरती या बाह्य जगताच्या वेदना होत राहतात. म्हणजे डोळ्याला कशाची वेदना होते? रूपाची वेदना होते. कानाला शब्दांची वेदना होते. नाकाला गंधाची वेदना होते. या जिभेला चवीची वेदना होते. या शरीराला
कायेची वेदना होते. पण भगवान बुद्ध सामान्य लोक कसे असतात आणि बोधिसत्वातला हा बोधांग कसा असतो याचं स्पष्टीकरण करतात. सामान्य लोक या वेदनेमध्ये वाहून जातात हो. म्हणजे कानाला जर एखादा चांगला शब्द ऐकला तर वेदना कोणती होते? सुखद वेदना उत्पन्न होते. मग ते आपण जाणतो की अरे सुखद वेदना आहे, त्याला संज्ञा म्हणतात. आणि मग तो संस्कार उत्पन्न करतो आपण. सुखद वेदना झाली तर कोणता संस्कार होईल? आसक्तीचा संस्कार, लोभाचा संस्कार. आणि मग त्याच संस्काराने जे उत्पन्न होते त्याला म्हणतात विज्ञान. म्हणजे आपलं चित्त, संस्काराचं उत्पन्न झालेलं चित्त, त्याला विज्ञान म्हणतात. पण जे बोधिसत्व असतात, बोधिसत्व या सामान्य लोकांप्रमाणे राहत नाहीत. बोधिसत्व या सामान्य लोकांप्रमाणे त्याच्यात वाहत जात नाहीत बघा. तर जेव्हा म्हणजे रूप आहे, बोधिसत्वसुद्धा एखादा शब्द ऐकतात तर चांगला शब्द असेल ना तर त्याच्याप्रती सुखद वेदना उत्पन्न करत नाहीत. म्हणजे वेदना ज्या होतात ना एकतर काय सुखद होतील किंवा दुःखद होतील. म्हणजे एकतर चांगला शब्द असेल तर सुखद वेदना होईल, वाईट शब्द असेल तर दुःखद वेदना होईल. समजा नाकाने तुम्ही जर चांगला गंध घेतला तर एक तर सुखद वेदना येईल. आणि जर म्हणजे घाण आहे बघा, एकदम घाण असा गंध आला तर दुःखद वेदना होईल. जिभेने जर तुम्ही चांगली चव घेतली तर सुखद वेदना होईल. जिभेने जर म्हणजे अशी वाईट चव आली तर दुःखद वेदना होईल. म्हणजे या वेदनेमुळे एकतर तुमच्यामध्ये लोभ उत्पन्न होईल किंवा द्वेष उत्पन्न होईल. पण बोधिसत्व जे असतात हे बोधिसत्व या पंच उपादान स्कंधांना जाणून घेत असतात. त्यांना पण वेदना होते जिथं सामान्य लोकांना वेदना होतात. त्यांचे पण हे जे पंच इंद्रिय आहेत या पंच इंद्रियांना पण वेदना होतात. पण त्या वेदनेला ते जाणतात. कसं जाणतात? समजा चांगला शब्द ऐकला, सुखद वेदना झाली तर अरे ते जाणतात अरे ही सुखद वेदना आहे, लोभ उत्पन्न करणारी आहे. अरे ही दुःखद वेदना आहे, ही द्वेष उत्पन्न करणारी आहे. तर बोधिसत्व त्या सुखद वेदना असो की दुःखद वेदना असो स्थिर राहतात. सुखद वेदना असो की दुःखद वेदना असो स्थिर राहतात. म्हणजे वेदनेमुळे त्यांना काही फरक पडत नाही बघा. लोभ उत्पन्न करत नाही ना द्वेष उत्पन्न करतात. या अवस्थेला म्हणतात असुखद अदुःखद वेदना. समजलं? ह्या तीन प्रकारच्या वेदना आहेत, सुखद वेदना, दुःखद वेदना. पण बोधिसत्वामध्ये जी वेदना उत्पन्न होते त्याला म्हणतात असुखद अदुःखद वेदना. म्हणजे तिथे सुखही नाही आणि दुःखही नाही बघा. कोणाबद्दल लोभही नाही, कोणाबद्दल आसक्ती पण नाही, कोणाबद्दल द्वेषही नाही, कोणाबद्दल ईर्ष्या पण नाही. असुखद अदुःखद वेदना. आणि मग समजा असुखद आणि अदुःखद वेदना जर झाली त्याला म्हणतात विशुद्धी अनुभूती. याला विशुद्धी अनुभूती म्हटलेलं आहे. म्हणजे अनुभूती घेतो तो सुख नाही, दुःख नाही, द्वेष नाही, ईर्ष्या नाही. तर मग मला सांगा जिथं सुखच नाही, सुखदही नाही, दुःखदही नाही, तर अशा ठिकाणी दुःख होईल का हो बोधिसत्वाला? बिलकुल दुःख होणार नाही. म्हणजे संज्ञासुद्धा असुखद अदुःखद असेल, संस्कार जे उत्पन्न होतील ते सुद्धा असुखद अदुःखद. यालाच म्हणतात उपेक्षा. म्हणजे सुखही नाही, दुःखही नाही. आणि या संस्कारासह उत्पन्न होणारं जे चित्त आहे की ज्या चित्तामध्ये कोणाबद्दल आसक्ती नाही, लोभ नाही, कोणाबद्दल द्वेष नाही, दुर्भावना नाही, हे जे विज्ञान आहे हे विज्ञान बोधिसत्वामध्ये उत्पन्न होत असते. आणि म्हणून बोधिसत्व या उपेक्षा भावनेची नेहमी भावना करतो. उपेक्षा भावना, या उपेक्षा भावनेबद्दल सुद्धा भगवान बुद्धांनी दोन प्रकार सांगितलेले आहेत. दोन प्रकार कोणते? पहिली जी उपेक्षा भावना आहे त्याला म्हणतात शरीराबद्दल उपेक्षा भाव ठेवणे. आणि दुसरं आपल्या या मनाबद्दल, म्हणजे ज्याला चेतसिक उपेक्षा म्हटलेलं आहे. या दोन उपेक्षा सांगितलेल्या आहेत बघा. दोन उपेक्षा. तसं शरीराबद्दल आसक्ती ठेवत नाही आणि द्वेषही ठेवत नाही बघा. बोधिसत्वाचं असतात ते. म्हणजे शरीर ते शरीरच असते, जसं आपलं शरीर आहे की नाही, आपलं शरीर. बोधिसत्वाचं पण तसंच शरीर असते. पण बोधिसत्व आपल्या या शरीराबद्दल आसक्ती पण ठेवत नाहीत आणि द्वेष पण ठेवत नाहीत बघा. पण सामान्य लोकांपेक्षा वेगळं आहे. सामान्य लोक बघा आपल्या शरीराबद्दल किती आसक्ती ठेवतात.
आहे की नाही? लोक ठेवतात ना आसक्ती आपल्या सौंदर्याबद्दल, आपल्या शरीराबद्दल, आपल्या या शारीरिक बलाबद्दल किती आसक्ती असते लोकांमध्ये. पण बोधिसत्व आसक्ती ठेवत नाहीत. या उलट बोधिसत्व द्वेष पण करत नाही बघा शरीराचा. काही काही लोक असे असतात, म्हणजे जीवनामध्ये कधी कधी बघा, म्हणजे असे काही प्रसंग येतात की लोक बघा कधी कधी जे लोक आत्महत्या करतात ना, जे लोक आत्महत्या करतात ते लोक आत्महत्या का करतात? त्याचं कारण जे आहे, कारण असं आहे की ते लोक त्यांच्या जीवनामध्ये निराश झालेले असतात. ते लोक निराश झालेले असतात आणि मग त्यांना वाटते, अरे माझं शरीर काही कामाचं नाही, याला संपवून टाकायला पाहिजे, माझं जीवन हे काही कामाचं नाही आहे, हे जीवन संपवून टाकायला पाहिजे. म्हणजे काय करतात ते स्वतःबद्दल द्वेष उत्पन्न करतात, ते स्वतःबद्दल ईर्ष्या उत्पन्न करतात स्वतःच्या जीवनाबद्दल. आणि मग बघा, हा जर ईर्ष्याभाव स्वतःबद्दल, स्वतःच्या जीवनाबद्दल द्वेषभाव जर उत्पन्न झाला तर तो व्यक्ती बघा हळूहळू एवढं, म्हणजे त्याचं मन एवढं निराशावादी होऊन जाते सर, ते शेवटी तो सुसाईडच करतो. बघा, आत्महत्या करणाऱ्या लोकांचं हे मेन कारण आहे, निराशावाद उत्पन्न करणे. पण बोधिसत्व या कायेबद्दल उपेक्षा भावना ठेवतात. म्हणजे या शरीराबद्दल ना आसक्ती ना द्वेष, या शरीराबद्दल ना लोभ ना ईर्ष्या ना दुर्भावना, उपेक्षा भावनेमध्ये राहतात. याच्या सोबत मनामध्ये सुद्धा, आपल्या मनात सुद्धा उपेक्षा भाव उत्पन्न करतात. मनामध्ये ना लोभ ना आसक्ती ना ईर्ष्या ना दुर्भावना, म्हणजे अशा प्रकारे शरीराबद्दल आणि चित्ताबद्दल ते बोधिसत्व अशा पद्धतीने उपेक्षा भावना ठेवताय. म्हणजे अनुकूल परिस्थिती जरी असली तरी बोधिसत्व शांत राहतात, प्रतिकूल परिस्थिती असली तरी बोधिसत्व शांत राहतात. बघा, यश आलं, यश तरी बोधिसत्व शांत राहतात, अहंभाव उत्पन्न करत नाही. अपयश जरी आलं तरी बोधिसत्व नाराज होत नाहीत, बेचैन होत नाहीत. एखादा प्रिय प्रसंग घडला जीवनामध्ये, प्रिय प्रसंग, तरी अहंभाव उत्पन्न करत नाही. अप्रिय प्रसंग घडला तरी बोधिसत्व त्याच्याबद्दल द्वेष उत्पन्न करत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये बोधिसत्व मनाला संतुलित ठेवतात. म्हणजे यालाच म्हणतात उपेक्षा भावना. आणि हाच उपेक्षा भावना जो आहे, ह्या उपेक्षा बोधांग, त्या बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी लाभकारी ठरतो. बघा, बोधिसत्व सिद्धार्थाचं उदाहरण, त्यांनी जेव्हा गृहत्याग केला वयाच्या 29व्या वर्षी, ते तर बोधिसत्व होते. सिद्धार्थ हे बोधिसत्व होते. बुद्धत्व प्राप्त करण्याचा प्रवास त्यांचा सुरू झाला. 29 वर्षांपर्यंत राजमहालामध्ये राहिले, 29 वर्षांपर्यंत सोन्याच्या ताटामध्ये त्यांनी खाल्लं, 29 वर्षांपर्यंत त्यांनी भरजारी कपडे परिधान केले. अहो, 29 वर्षांपर्यंत मखमली अशा नरम गादीवरती ते झोपले. 29 वर्षांपर्यंत ऐशो आरामाचं जीवन त्यांनी जगले. 29व्या वर्षी गृहत्याग केला आणि त्यांचं पुढचं जीवन बघा, उपेक्षा भावना, म्हणजे त्यांच्यातला उपेक्षा बोधांग त्याने किती लाभदायी ठरला. जो बोधिसत्व, जे सिद्धार्थ 29 वर्षांपर्यंत सोन्याच्या ताटात खात होते, आज ते एका मातीच्या भिक्षापात्रामध्ये खात आहेत. हा उपेक्षा बोधांग आहे. जे बोधिसत्व, जे सिद्धार्थ 29 वर्षांपर्यंत मखमली अशा गादीवरती झोपले, आज ते स्मशानभूमीमध्ये झोपत आहेत. त्या स्मशानभूमीमध्ये पडलेले जे हाडकं आहेत, त्या हाडांना जमा करून त्याची उशी बनवतात, तिथे झोपतात. हा उपेक्षा बोधांग आहे. 29 वर्षांपर्यंत ज्यांनी भर जरी कपडे घातले, सोन्या चांदीने म्हणजे सोन्या चांदीने असलेले जे मखमली कपडे घातले, आज तेच बोधिसत्व एखाद्या म्हणजे गृहत्यागी माणसाला शोभेल असे भगवे वस्त्र घालत आहेत. हे बोधिसत्वाचं बोधांग आहे. बघा, ज्या बोधिसत्वाने 29 वर्षांपर्यंत पायाला कधी धूळ लागू दिली नाही, पायाला कधी जमिनीचा स्पर्श होऊ दिला नाही, धूळ लागू दिली नाही, आज तेच बोधिसत्व गृहत्यागी जीवन जगतात. तर पायाला माती, दगड, धोंडे, धूळ लागत आहे. हा
उपेक्षा बोधांग आहे बघा त्या बोधिसत्वामधला. म्हणजे अशा पद्धतीने त्या बोधिसत्व सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्तीच्या प्रवासामध्ये हे उपेक्षा बोधांग किती लाभदायी ठरलं. 29 वर्ष बुद्धानं अशी म्हणजे सिद्धार्थानं अशी घालवली आणि पुढील त्यांचं गृहत्यागी जीवन बघा या उपेक्षा बोधांगामुळे सुखदायी ठरलं. त्याने जर असा विचार केला असता बोधिसत्वाने की अरे मी या मातीच्या भिक्षापात्रामध्ये कसं खाऊ, मी जर सोन्याच्या ताटामध्ये खाल्लेलं आहे या मातीच्या भिक्षापात्रामध्ये मी कसं खाऊ, तर ते बुद्ध झाले असते का. अरे मी तर मखमली बेडवरती म्हणजे मखमली आसनावरती झोपलेला आहे मी या दगडावरती कसा झोपू, असा जर विचार केला असता तर ते बुद्ध झाले असते का. अरे मी तर भर जरी कपडे घातले आतापर्यंत मी हे भगवे वस्त्र कसे घालू, असा जर विचार केला असता तर सिद्धार्थ बुद्ध झाले असते का. अरे मी तर माझ्या पायाला धूळ सुद्धा लागू दिली नाही, मी या दगड धोंडे या मातीवरती उघड्या पायाने कसा चालू, असा जर बोधिसत्वाने विचार केला असता तर ते बुद्ध झाले असते का हो. कधीच बुद्ध झाले नसते. त्यावेळेस त्यांना हे उपेक्षा जे बोधांग आहे म्हणजे ना द्वेष ना आसक्ती, म्हणजे ना सोन्याच्या ताटाबद्दल आसक्ती ना त्या मातीच्या भिक्षापात्राबद्दल द्वेष, ना त्या भरजरी कपड्यांबद्दल आसक्ती ना त्या भगव्या वस्त्रांबद्दल द्वेष, ना त्या मखमली आसनाबद्दल आसक्ती ना त्या दगडाबद्दल द्वेष. म्हणजे उपेक्षा भावना ठेवल्यामुळं या उपेक्षा बोधांगामुळंच तर भगवान बुद्ध म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ आपला त्या गृहत्यागी प्रवास करू शकले हो. जर उपेक्षा बोधांग नसतं ना तर सिद्धार्थ घरी परत गेले असते, आहे की नाही. मला नको ते मातीचं भिक्षापात्र, मला नको ते दगडाचं आसन, मला नको ते स्मशानभूमीमध्ये. सिद्धार्थ स्मशानभूमीमध्ये झोपलेले आहेत. तुम्ही बघा भगवान बुद्ध त्याच्या धम्मग्रंथामध्ये त्या मेलेल्या माणसांची जी हाडं असतात त्या हाडांना जमा करायचं, त्याला बांधायचं आणि त्याला उशी म्हणून वापरायचं. बघा त्या स्मशानभूमीमध्ये सिद्धार्थ झोपलेले आहेत. बघा एवढा गृहत्यागी एवढं गृहत्यागी जीवन साध्य झालं कशामुळं, फक्त उपेक्षा बोधांगामुळं. सिद्धार्थाने जर विचार केला असता मला मातीचं भिक्षापात्र नको, मला सोन्याचं ताट पाहिजे, तर त्यांनी गृहत्यागी जीवन कसं जगलं असतं. जगले असते का, नक्कीच नाही. सिद्धार्थ बोधिसत्वामध्ये असलेलं हे जे उपेक्षा बोधांग आहे हे उपेक्षा बोधांगच त्यांच्या मनाला समतोल ठेवण्यासाठी मनाचं संतुलन ठेवण्यासाठी लाभकारी ठरलं. म्हणून तर सिद्धार्थ गौतम ध्यान करू शकले, ध्यान मनन चिंतन करू शकले, म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्धत्व अवस्था प्राप्त करू शकले. कशामुळं, केवळ आणि केवळ या बोधांगामुळं या उपेक्षा बोधांगामुळं. आणि म्हणून सिद्धार्थातील म्हणजे सिद्धार्थ बोधिसत्वामधला हा जो उपेक्षा बोधांग आहे हा फार महत्त्वाचा आहे. देवदत्तानं भगवान बुद्धांचा जीवनभरपर्यंत द्वेष केला. बघा देवदत्त बुद्धांना मारण्याचाही प्रयत्न केला, बुद्धानं जीवनीशी मारण्याचा प्रयत्न केला, पण भगवान बुद्धांनी कधीही त्याच्याबद्दल द्वेष केला नाही, उपेक्षा भावना ठेवली, कधीच त्याच्याबद्दल द्वेष केला नाही, उलट त्याच्याबद्दल मैत्री केली. त्याचं मंगल होऊ द्या, बिचारा अज्ञानी आहे, त्याच्याबद्दल मैत्री भावना ठेवली, त्याचं मंगल हो. हा उपेक्षा भाव भगवान बुद्धांमध्ये आहे. बघा सिद्धार्थ म्हणजे भगवान बुद्ध जेव्हा बुद्धत्व प्राप्त करून आपल्या परिवाराला भेटायला जातात, पत्नीला भेटले, यशोधरेला भेटले, आपले पिता शुद्धोधनाला भेटले, आपला पुत्र 7 वर्षांचा राहुल त्याला पण भेटले, पण परिवारामध्ये गेले तरी पण परिवाराबद्दल आसक्ती ठेवली नाही, कारण ते बुद्ध होते ना. तर हा माझा बाप आहे, ही माझी पत्नी आहे, हा माझा मुलगा आहे, हे माझं राजमहल आहे, हा माझा परिवार आहे, अशी आसक्ती ठेवली नाही. अशी जर आसक्ती ठेवली असती तर ते बुद्ध नसते. बघा कारण बुद्ध जे असतात बुद्धांमध्ये हा सर्वात मोठा बोधांग असतो उपेक्षा बोधांग. अनुकूल जरी परिस्थिती असेल तरी मनाला समतोल ठेवतात, प्रतिकूल जरी परिस्थिती असेल तरी मनाला समतोल ठेवतात. प्रिय असो की अप्रिय असो, प्रिय असो की अप्रिय असो, सुख असो की दुःख असो, यश असो की अपयश असो, कुशल असो की अकुशल असो, प्रत्येक अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये
स्वतःच्या मनाला समतोल ठेवतात, स्वतःचं मन संतुलित ठेवतात आणि या उपेक्षा बोधांगामुळेच सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. एक बोधिसत्व बुद्ध होतात या उपेक्षा बोधांगामुळे आणि म्हणून उपेक्षा बोधांग फार महत्त्वाचा आहे. पुढे जेव्हा आपण 10 पारमितांचा जेव्हा आपण अभ्यास करू तर मला वाटते म्हणजे या 10 पारमितांमध्ये 10व्या क्रमांकाची सुद्धा एक पारमिता आहे उपेक्षा पारमिता. म्हणजे बोधिसत्वाला हे तर बोधांग आहेच, या बोधांगाच्या लाभाने तो आपलं ध्यान मनन चिंतन करून मनाला समतोल ठेवतो, पण या उपेक्षा पारमिताला सुद्धा पूर्ण करावे लागतात. तेव्हा तो बोधिसत्व या उपेक्षा पारमिताला पूर्ण करून बुद्ध बनत असतो. बघा, जेव्हा आपण त्या 10 पारमितांचा अभ्यास करू तेव्हा उपेक्षा पारमिता कशी असते आणि एक बोधिसत्व या उपेक्षा पारमिताला कशाप्रमाणे पूर्ण करतो त्याच्याला काही जातक कथा पण आहेत. म्हणजे भगवान बुद्धांच्या पूर्व जातकाच्या काही कथा आहेत की ज्या कथेमधून आपल्याला समजेल की उपेक्षा पारमिता भगवान बुद्धांनी कशी पूर्ण केली आणि सिद्धार्थ बोधिसत्वाने बुद्धत्व अवस्था कशी प्राप्त केली. तर अशा प्रकारे हे उपेक्षा बोधांग आहे. या 7 बोधांगातील अत्यंत महत्त्वपूर्ण हे बोधांग आहे. हे 7ही बोधांग बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी सहाय्यकारी ठरतात. म्हणून या 7 बोधांगाची नेहमी भावना करत चला, चिंतन करत चला. कारण स्वतः भगवान बुद्ध म्हटले की जो कोणी साधक आपल्या जीवनामध्ये नेहमी या 7 बोधांगाची भावना करेल, चिंतन करेल, त्याला वाढवेल, बहुलिक तब्बा त्याला वाढवेल, तो साधक दुःखातून मुक्त होईल, शोकातून मुक्त होईल, सगळ्या प्रकारच्या भयातून मुक्त होईल. की जो कोणी साधक या 7 बोधांगाची भावना करेल, स्मृती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रशब्दी, समाधी आणि उपेक्षा, जो कोणी या 7 बोधांगाची नेहमी नेहमी भावना करेल, चिंतन करेल, बहुलिक तब्बा याला वाढवेल, तो शोकमुक्त होईल, रोगमुक्त होईल, सर्व प्रकारच्या दुःखातून आणि भयातून मुक्त होईल. अशा प्रकारचे हे 7 बोधांग आहेत की ज्याची भावना आपण नेहमी करावी. सरते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो आणि तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार